पर मैं मालिक यीशु ख्रिस्ता आपण बराबर नहीं ओळखे आपे बाबा माझ्या पाल मोयजा कोणणार या डियाना 24 ना के मी आहे असे तुम्ही ना तुम्ही आपल्या पापामध्ये म्हणाल यासाठी आपले हे परमेश्वराचे म्हणणं आहे की तुम्ही मला ओळखावे हालेलुया मैं देवाला ओळखून है देव को है तो बराबर जाएंगे हालेलुया समझ सकते हैं तुम्ही मला ओळखावे माझवर भाव ठेवावा भाव ठेवणं मतलब विश्वास ठेवणं श्रद्धा आशा ही बात एकच गोष्ट आहे हालेलुया वो मी तोच आहे माझ्या पूर्वी कोणी देव आघाडी मी कधो नाही माझ्या नंतर कोणी मला मी कधो देव नाही हे तुम्हाला समजावे म्हणून तुम्ही माझे साक्षी आहात तू माझा निवडलेला सेवक यासाठी आपण ओळखतो हे ईश्वर को आहे ईश्वर बराबर चला लोकांना बारा चला मोठी काढला तो ईश्वर पिता ईश्वर पुत्र ईश्वर पवित्र आत्मा हे आणि ती हा ईस आजे वो टाकून पुढे का ईश्वर ही प्रभू हालेलुया काय मी त्याप्रमाणे ओळखले आज लागला तू मीच परमेश्वर आहे माझ्याशिवाय कोणी करणार नाही हालेलुया माझ्याशिवाय कोणी उद्धार करणारा नाही मीच कारण वेदित केले प्राप्त करून दिले व समजाविले हालेलुया ही तुम्हाला देखाणे भी आणि समजाणे भी आणि त्याचप्रमाणे आज तुम्हाला याप्रमाणे सलामी तुझे ही गोष्ट सिद्ध करून देखाडली हालेलुया 45:5 या 45:5 मीच परमेश्वर अन्य कोणी नव्हे माझ वेगळा देव नाही माझ बीजो देव नाही का जो आपण काल देव मानते हालेलुया देव आखे तो यीशु ख्रिस्त है त्याशिवाय बीजो देव नाही ना तू मला ओळखत नव्हतास तरी मी तुला सज्ज केले आपण देवाला पहिला नाही ओळखते आते जे की वडवडील दे की आखे ते की कोते चालते आते परंतु देवाने आपण या जगामध्ये निवडले हालेलुया देवाला पाहिजे निवडले देवाने आपण निवडले ते म्हणून आज आपण सुखी जिंदगी जीवते हालेलुया का आपण दरेक महाजी वाडवडीची चतायला फोटा काम जी वेबसाइट तो बाजू सोडी देनो आणि देवा दुनिया पहिला जे आपण चालते है ही देवा मोठी दया है जे के गीतकार है गीत रचना जे के आपण ब्रदर येला है आदे वाटली पाचा माने ते आखे का देवे बाप्पा तो मोठी दया मावे जाई ही देवा मोठी दया पाव जाई का जगा खराब कामाने आपण निघी आहे हालेलुया या आधी आपला है का तुम्ही मला ओळखत नव्हते तरी मी तुम्हाला सज्ज केलं पिया कोय उभं राख्यो हालेलुया येणेकरून सर्वांनी जाणावे की उगवतीपासून आवडतीपर्यंत कधीही पुढे का नको माझ वेगळा देव कोणी नाही मीच परमेश्वर अन्य कोणी नव्हे प्रकाश करता उजवाडो लीनो अंधाराचा उत्पन्न करता अंधारा लीनो शांतीचा जनक व अरिष्टाचा उत्पादक मीच आहे हे सर्व करणारा मी परमेश्वर आहे आपला हालेलुया आता ही परमेश्वर मालिक यीशु ख्रिस्त होणार आहे उजवाड लीनो का अंधारा लीनो शांती लीनो का अशांती लीनो ही परमेश्वराला थांबे हालेलुया या आके शांती स्थापना करू का अरिष्ट लीनो ही मात थांबे या जगामध्ये आपली बाध्य काही घडामोडी चालू राहिली जुना बदल मालूम इस्रायलना अंदर लढाई चालू राहिली होती घणा लोक मोयलेला आहेत जगामध्ये मला संकट ही होईल जे ते लोक हाल लोक मारपीट होता ख्रिस्ती लोक मध्ये शोध दिलो आहे या आधी ही शैली समय है आपण त्या नावावर विश्वास करू त्या नावाने बत्तीस महिने चालता रहितो हे जो का सल्ले लोक मान नावे की त्या तरण आपला हालेलुया आपण त्या नावावर विश्वास करू चालता रहितो अनुवाद 4:39 अनुवाद 4:39 या आके जगामध्ये शांती लीनो का अशांती लीनो तो आहे हे जगामध्ये उजवाड देईनो का अंधारा देईनो ही मात आपल्याला म्हणून आज हे समजून घ्या आणि ध्यानात ठेवा की वर आकाशात खाली पृथ्वीवर परमेश्वरच देव आहे दुसरा कोणी नाही हालेलुया वर आकाशात खाली पृथ्वी इथे परमेश्वर देव त्याशिवाय कोणीच नाही हालेलुया याशिवाय बीजो देव नाही
यासाठी आपण योगा देवाला मानी चालणारा लोक घेता आणि तो योग देव तोच मालिक परमेश्वर, तोच मालिक येशू ख्रिस्त, तोच येशू कई काले आज युगाने एक शासक. हालेलुया. 32:39 तो बधा कोई सके यासाठी त्या नाव विश्वास करून चालता होईल. आता पहा मीच तो आहे. मीच तो आहे. माझ्या संगती कोणी देव नाही. मी मारतो आणि मीच जिवंत करतो. मी घायल करतो आणि मीच बरे करतो. आणि माझ्या हातातून सोडवणारा असा कोणी नाही. तर त्या देवात आम्हाला 26 करोड काढू नाही. जे की यान 6:35 वचन वाक्य मीच जीवनाची भाकर आहे. हालेलुया. मीच जीवनाची भाकर आहे. 7:162 में वचन में लिखे है तुम्हाला मी काय मान सोडून जाईल हे काय की त्या शिष्या विश्व आखे कला के सर्वकालिक जीवनावरती सुतोप आहे ते तू सोडीना मान घेत जातो. सर्वकालिक जीवनावरती सुतोप आहे आणि सर्वकालिक जीवन दिसतो हे मार्ग सत्य जीवन. हालेलुया. यामध्ये 6 आणि 4 अनुवाद 6:4 हे इस्रायला श्रवण कर. आपला देव परमेश्वर हा एकच देव आहे. हालेलुया. आपला देव हा परमेश्वर एकच देव आहे. या ठिकाणी लोक प्रश्न वाच सकते हैं. मार्क में सुवार्ता 12:28 12:28 शस्त्रपुरुषे लोकांनी होत्या सर्वात पहिली आज्ञा किंवा सर्वात मोठी आज्ञा एकाने याचा वाद ऐकून आणि त्याने त्यांना संपर्क उत्तर दिले. हारच जबाब देणं आहे की म्हणून हे पाहून पुढे आणि त्याने त्याला विचारले सर्वात पहिली आज्ञा कोणती. येशूने उत्तर दिले पहिली की सर्वात पहिली आज्ञा ही की हे इस्रायला एक आपला देव हा एकच देव आहे. हालेलुया. आपे पण है तो एकच देव. सर्वात पहिली आज्ञा 10 आज्ञा दिल्या त्यापैकी सर्वात पहिली आज्ञा कोही आज्ञा ती एकाच देवाला मानो. बोला तो या मान भी बोला आती हिम्मत लगी नहीं तो है कि लगे कहीं मधे थके रही हुए हैं काही तुम्हाला कादो वजन नहीं खबर काही तुम्हाला कादो पॉडी नहीं देता रही. हाँ बोला हाटी भी कोशिश करो वचन भी थोड़ा माहिती जो दे. यासाठी सर्वात पहिली आज्ञा काय आख्या एक हे आणि सर्वात पहिली आज्ञा जी मुसल 10 आज्ञा त्या भी एकाच देवाला मानो. तो योग देवाला आपण मानते हैं का यात बाधा प्रश्न. हालेलुया. यासाठी आज आपण एका देवाला मानणारा लोक आहे. हा अजून आपला जळप दिवस येशूने उत्तर दिले पहिली ही की हे इस्रायला 30 वचन वाच. आणि तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने संपूर्ण जीवाने संपूर्ण बुद्धीने संपूर्ण शक्तीने प्रीती कर. दुसरी ही की जशी स्वतःवर कशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. शेजाऱ्यावर प्रीती करो. या अगर तुम्हाला क्या देखला भाव है नहीं प्रेम को नहीं देखला देव आपण के विश्वास कर सकते. या लागते प्रीती आज्ञा पाळणं. हालेलुया. या आज्ञा आदे जे की आपण स्वतः के पुरुषा भी प्रेम पाळतो. आज अगला यापेक्षा अशी दुसरी कोणती आज्ञा नाही. आज अगला तो शास्त्री त्याला म्हणाला. तो शास्त्री पासे क्या है कि आखे गुरुजी आपण ठीक व खरे बोलता. ठीक बोलिए आणि खोरा भी बोलिए. आखे सेले खोरा ती खोरा दोनारा. हालेलुया. खोरा दोनारा. कहा का सर्वात पहिली आज्ञा ही की तो जो परमेश्वर एकच दे त्यार म्हणा होते ई गोटा की बीजी आकी करतून रेके सुका प्रेम को देके शेजारी भी प्रेम को. हालेलुया. या शेर बीजी आज्ञा नहीं आकी या आदि पाल योग देव तो परमेश्वर मालिक ईश्वर त्या मनुष्य है. अगर आप एक योग देव है कि जर आप विश्वास है तो आप विश्वास बराबर है. अगर आप योग देव के मनानी चालते तो आप विश्वास बराबर है. विश्वास बराबर ही काढले
पण विश्वासात जर आपण बरोबर नाही तर आपलेच बहा आपण विश्वासघात करू शकते का हे काढणारा अजूनच मोठं जबाब देईन. मला की दुसरा अध्याय 10 वचन मला की पुस्तक त्या दुसरा अध्याय 10 वचन है कि नहीं अपतेरी योग देवे कि नहीं करतेरी आपण अपेच बहा विश्वासघात होत आहे की देवा वचन बोले वाच सकते झड़पती कहा का आपे बधा का योकुजा बोल नहीं का त्याहा भी देवाई निवले त्याहा भी देवाई जाते कारण देना देवाई क्या ये जगह मैंने कर दे ते आज आपे योगा देवाई मानना आके तो योग देव यीशु ख्रिस्त है योगा देवाल मानना आके तो देव यीशु ख्रिस्त है योग देव के माना तुझे आणि त्या नामे बत्तीसमेला तुझे त्या नामे बधा परा तुझे परंतु आज घणे ठिकाणे आते अलग अलग तरीके ने लोग आज आशीर्वाद भी देता अलग अलग तरीके ने भी आज फोटो देता अलग अलग तरीके ने समर्पण होता तो वचन में का के वचन की कार्य जीविका की बाता यीशु ख्रिस्त नाम में का हालेलुया हाल वचना प्रमाणे पोता रही है वचन पाळणं हे आज्ञा पाळणं हे आणि एकामेकावर प्रेम कोई चालता रही है हालेलुया तो या आधी आपला आहे पहिला दे एक वचन पहिला वचन होता 10 वाजले पहिला वचन दूसरा पहिला वचन या आधी तुम्ही यजकाल हो का तुम्हा मान नावाल मान महिमा कहा नहीं दे हालेलुया अगर मान नावाल मान महिमा नहीं दे त्याने तुम्ही आशीर्वादाला विश्रापित होई दिया केलेला हालेलुया या आधी आजे अपहाल किया नावाल मान महिमा दास पडे असे गमनवाली मोठी मिनिस्ट्री चलावतली का गमनवाली लीडर मोठवारी पेन वचन सत्य वचनाला महत्व देणे हालेलुया का वचन योग भी दरेका बचावणार आहे वचन वाच सकते आपण दुसरे क्रांती दुसरा अध्याय 17 वचन दुसरे क्रांती दूसरा अध्याय 17 वचन क्योंकि हम उन बहुत से समान नहीं कहा का हम इतर खूब लोग का समानता में नहीं जो परमेश्वर के वचन में मिलावट करते हैं परमेश्वर वचन मिलावट कोई नहीं करते हैं परंतु मन की सच्चाई से और परमेश्वर की ओर से परमेश्वर ही ಎಲ್ಲ वचनोस परमेश्वर को उपस्थित के जान परमेश्वर उपस्थिति हमसे नामा त्याच प्रमाणे बोलते कि पाऊल बोले हालेलुया पाऊल आखे का इतर लोग वचना मिलावट कोई भेसळ कोई लोग आलादे शिक्षण देतात त्याप्रमाणे नाही परंतु आमा देव हमें मध्यस्थी उपस्थिति है कि कोई नामा जी खरा ती जाखजे है कि पाऊल बोले हालेलुया या आधी आपण भी जी देव वचन खरा है तीच बोलता रहे मिलावट नहीं को नहीं वचन में मिलावट कौन ये अर्थ तुम्हाला मैं मागे भी आखला आणि आज भी आखू घणे ठिकाणे आज जे के 3 शब्द बोली टाळे वाजवत आहे एक केस निकला नाही हालेलुया वचन में एक निकला है का कल से 17 में का बोलने की तुम्हें जे काही तुम्ही करा ते सर्व परमेश्वराच्या नावाने करा असे आपण वचन में मिलावट नहीं खोजे आपण बराबर खोजे हालेलुया का वचन सत्य है सत्यस्तु पवित्र कर तुझे वचन सत्य यान 17 में लिखे वचन सत्य सत्यस्तु पवित्र कर तुझे वचन सत्य है आपण त्या प्रमाणे चालता रहे या भाई चौथा अध्याय दूसरा वचन वचन में मिलावट नहीं करू नये कहा लाजरवाणी गुप्त गोष्टी वर्ज केल्या आहेत आम्ही लाजरवाणी गुप्त गोष्टी वर्ज केल्या आहेत आम्ही कपटाने चालत नाही आम्ही कपटने चालत नाही देवाच्या वचनाविषयी कपट करत नाही देवा वचनाविषयी कपट नाही कोणते जी हे ती जाती मोकळा आहे त्यामुळे वसा भी नाही कोणी नाही आणि वदाडी भी नाही देईल हालेलुया सत्य प्रगट करून आणि सत्य प्रगट करून देवासमक्ष प्रत्येक माणसाला देवासमक्ष प्रत्येक मनुष्याला सद्विवेकाला आपणास पटवितो बदहाल देवा वचन खराय काही ती पोटा तुझे या पद्धती का मार्ग दे हे पाऊल है हालेलुया 5 वचन कारण आम्ही आपली घोषणा करीत नाही कहा काम स्वतः बसणं नाही कोणते काम फायदा राहते हे काही गोष्ट नाही घणे ठिकाणी स्वतः फायदा आठी लोक आज प्रचार होता परंतु आम्हा स्वतः फायदा आठी नाही दरेका कारण आहे दरेका बचाव आहे या आठी देवा वचन मागते हालेलुया का देवा वचन जाके का योग भी आत्मा नाश नाही राहते दरेका कारण राहते दरेका बचाव राहते या आठी आम्हा मिलावट नाही कोणते जी खरा ती लागते हालेलुया कारण आम्ही आपली घोषणा करीत नाही कारण आम्ही आपली आमची घोषणा करत नाही तर ख्रिस्त येशू हा प्रभू आहे ख्रिस्त येशू हा प्रभू आहे अशी आम्ही घोषणा करतो हालेलुया
ते पाऊलीच गोटा मागे यीशु ही प्रभु है ई दामा घोषणा को दे आपे नाम है ते भी यीशु ही प्रभु हालेलुया या प्रमाणे आपण त्या प्रमाणे चालता राहिलो हे पहिले ग्रंथी 8 5 आणि 6 पहिले ग्रंथी 8 5 आणि 6 कारण जशी आकाशात जशी आकाशात किंवा पृथ्वीवर कोणी देव म्हटलेले असले आणि तसे अनेक देव अनेक प्रभू आहे तरी आपणास एकच प्रभू व एकच देव आहे तो बाप त्याच्यापासून सर्व काही आहे व आपण त्याच्यासाठी आहोत आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याच्याकडे सर्व काही आहे आणि त्याच्यापासून सर्व काही निर्माण झाले हालेलुया ती बाधा निर्माण झाल्या यासाठी आपलेच पहा आपण विश्वासघात होऊ शकते नाही जी खोरा ती सत्य वचन दिन मोकळा आहे पहिले तिमोथी पहिला अध्याय 17 वचन पहिले तिमोथी पहिला अध्याय 17 वचन झडपी वाचते पहिले तिमोथी क्योंकि मसीह ने मुझे बपतिस्मा देने को नहीं बराबर वाचते पहिले तिमोथी पहिला अध्याय 17 वचन क्योंकि मसीह ने मुझे बपतिस्मा देने का नहीं परंतु सुसमाचार सुनाने का भेजा है और यह भी शब्द को ज्ञान के अनुसार नहीं ऐसा कि मसीह क्रूस व्यर्थ ठहरे यासाठी का मसीह क्रूस व्यर्थ नहीं हो यासाठी जो सुवार्ता आके सुवार्ता ही है का ख्रिस्त तुम्हें माटे अरोबल अपना जान कुर्बान दिली ते रक्त उडे त्या रक्ताद्वारे तुम्हा माल बधाल खंडणी होईने ते विसाते लगले आहे त्या सुवार्ता मानी त्या नावे बपतिस्मा लीन त्या नावे विश्वास होईन आपण चालता रहिलो है हालेलुया वहां का वधे समाज जो क्रूस वधे समाज जे ते जनलो जीव तो व्यर्थ नाही गंजले यासाठी आपण या जगामध्ये ते काढून दिले आहे त्या रक्ताती आपण आले ते खंडणी करले आपण त्या लोक हे का आपण इधर किंवा एक पारका आणि प्रवासी है एक भी ई दुनिया सोडून आपण जाईल गीतकार गीता के स्वर्ग ऐसी सुंदर जगह मेरा यीशु रहता वहाँ आपण काम जाईल यासाठी आपण जीवनात या कोई हालेलुया पहिले ग्रंथी 12:6 पहिले ग्रंथी 12:6 आणि कार्याने निरनिराळे प्रकार आहेत तरी सर्व कार्य करणारा देव एकच आहे निरनिराळे प्रकारने बदल सेवा दिलीच है परंतु जो कार्य करणारा तो एकच है हालेलुया यासाठी आदे तो देव एकूच है दरेक अलग अलग प्रकार में दान देने कदल गीत आपको कदल प्रार्थना करो कदल दुखे होत राहणो इबादा अलग अलग प्रकार में देवाई दान देना है फिर बाधा कार्य होणार को एकूच मालिक यीशु ख्रिस्त है हालेलुया आणि आपण त्यावर विश्वास करून चालले आहे यासाठी आता आपण एका देवाला मान आहे का एका देवाला जर मान करी तो आपे क्षमा जाएगी है का ई मेन गोठ है तीसरी गोठ में आपनो मतलब आपे बधा क्षमा जाएगी का पाप क्षमा ई मोठी गोठ है ती हालेलुया यासाठी आज आपण पाप क्षमा बोली होते स्तोत्र संहिता 138 तीसरी गोठ का क्षमा स्तोत्र संहिता भजन संहिता 138 दूसरा वचन मी तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून नमन करीन आणि तुझ्या प्रेम दयेबद्दल व तुझ्या सत्याबद्दल तुझ्या नावाची उपस्तुती करीन तो नावा उपस्तुती तो आहे कारण तू आपले वचन आपल्या सर्व नावापेक्षा थोर केले आहे तू जो तो नाव आहे ते सर्व कारण तू आपले वचन आपल्या सर्व नावापेक्षा थोर केले आहे ते वचनाला महत्त्व दिलं आहे सत्य पवित्र कर तुझे वचन सत्य आहे मानी चालू आहे रेवरंट होत नाही त्याला विश्वास होत नाही परंतु वचनाला काय लिखलं आहे तुम्हा बताओ तुझे वचन में आहे ती पाईना पाय चालता रहे हालेलुया बता क्षमा जाई का नहीं जाई कि आपे पोते से कौन है या मैं 32 1 में
पढ़ सकते हैं 32:1-2। हे यहोवा दाऊद के लिए उसकी सारी दुष्टता का श्रमण कर। स्तोत्र संहिता 32। ज्याच्या अपराधाची क्षमा ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याचे पाप झाकलेले आहे, ज्या पाप ढाकाई गयो है, तो सुखी आहे, तो सुखी है। हालेलुया। आपे पाप क्षमा केवळ दरेक संदेशा बोलता त्या नामाय पाप क्षमा आपा क्या नाम है बत्तीसवें लदारी आपे पाप क्षमा है आपा सुखी है। दुनिया में हेता तो दुख है, स्वस्थ है, मेहनत है, प्रेम जगल यीशु क्रिस्त जितना शांति क्या है देव राखनो। हालेलुया। या हटिया के ज्या पापा क्षमा देली है, ज्या पापा पांगरण देला है, तो सुखी, तो धन्य, आशीर्वादित। दूसरा वचन मिलेगा, ज्याच्याकडे यहोवा अन्याय मोजित नाही, त्या कोई देव अन्याय मोजे नाही, त्या ती गमला गुन्हा विचारी परंतु त्या नाम है पाप क्षमा नहीं लेगा, त्या पापा क्षमा हो जाए। हालेलुया। त्या नाम है पाप क्षमा ई मेन मोठेती, त्या नाम है 32वें दर्जा पे पाप क्षमा हो जाए। हालेलुया। या मैं 103 पहिला वचन, स्तोत्र संहिता 103 पहिला वचन। हे माझ्या जीवा, हे माझ्या जीवा यहोवाचा धन्यवाद कर, यहोवाचा धन्यवाद कर, माझ्या सर्व अंतर्यामा, माझ्या सर्व अंतर्याम्या त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर। हे माझ्या जीवा, हे माझ्या जीवा यहोवाचा धन्यवाद कर, देवाचे धन्यवाद कर आणि त्याचे सर्व उपकार विसरू नको, त्याचे सर्व उपकार विसरू नका। देवा अपाल बहुत उपकार घेना नाही, देवा अपाल हर प्रसंग हमारे करला है। गोया समय ना आमदार जे बेंती मोहा अगला जो कोरोना काळ में त्या वडा परिस्थिति में भी देवा अपाल समय राजे लोग सुखी करे, देवा नवाल धन्यवाद देगा। हालेलुया। हा त्या बाददा उपकार बिहरे नाही दाखला है का या त्या उपकाराल गिरे नहीं देनु देवा पावे कोली दया कोली है, हर प्रसंग हमारे महालागिला बची नहीं यार भी दे बचाई दे। हालेलुया। यह हनी क्या उपकार कभी विराम नहीं और हमेशा देवाल धन्यवाद देता रहे है। उनका बोलता क्या नवाल धन्यवाद देता रहे है, क्या नवाल जुना उसा को हो तो वही क्या महिमा पूरी है। हालेलुया। का देवा वचन सत्य है, या के जो तुम मनुष्य पुत्र कहा तो तुम्हाल हमसे कहा तो है। हालेलुया। या नवाल मान महिमा देता रहे। या मैं 86 अध्याय 5 वचन 86:5 जड़ती वास्ते 86:5 कारण हे प्रभु तू चांगला आहेस, तू चांगला आहेस आणि क्षमा करायला तयार आहेस, क्षमा करायला तयार आहे किंवा सक्षम है। हालेलुया। या आके का तो क्षमा करा भी तैयारी है, त्या पे पाप क्षमा जाई का ही मेन गोट है। त्या पाल क्षमा मिळविली नाही, पाप क्षमा मिळविली नाही। नीति वचन 4:13 त्या पे दरेक का पाप क्षमा होली जो दे कहा का आज जी प्रभु वच विधि है, ये पवित्र विधि है। या मैं दरेक माँ वहाँ कपट नहीं जो दाखला है। शिक्षा को पकड़ रहे, शिक्षण को पकड़ के रहो, उसे छोड़ न दे, त्याग छोड़ी नहीं देवे। तुम्हारा जी शिक्षण मिला पहिला ती शिक्षण सगळे लोक दय है, उसकी रक्षा कर आणि त्या शिक्षण आपा माने कादो काढी नाही दे, कादो बोलवी नाही दे, या हाटी ती बराबर दय राखनो। हालेलुया। मराठी में क्या कहें, तू शिक्षण घट्ट धरून ठेव, तो शिक्षण दृढ धरून राहा, सोडू नको, ते जवळ राख, कारण ते तुझे जीवन आहे, तेच तुझे जीवन आहे। हालेलुया। जी शिक्षण आपण मिळा त्या शिक्षणामध्ये आपण टिकी रहे तीच आपले जीवन। अगर या शिक्षणात सगळे आपण खाली निघी गया असे आपले जीवला भी अर्थ नाही, मौला भी अर्थ नाही। पाऊला के जीवन ख्रिस्त मोये तो लाभ पासे दो में बड़ी परिस्थिति ये पे या मैं टिकी रही हूँ या मैं जो का तो दुनिया से गोया आई है या यीशु के जो का तो विश्वास होए तो मोई भी देते भी जीवित हो गए। आप यीशु एक साथ थोड़ी चलता रही है। हालेलुया। या यसे 43:25 यसे 43:25 आपे पाप क्षमा मिळाली या मैं टिकी रही हूँ आपे काम है। यसे 43:25 मैं वही हूँ जो अपने नाम के लिए निमित्त तेरे अपराधों को मिटा देता हूँ। मां नावा निमित्त ने आए कि हाल पाप क्षमा धावा अखला है और तेरे पापों को स्मरण न करूँगा। तो गमनाला भी पाप दे रे भी परंतु तू ये पाप क्षमा ये मिली गोया असे तो पाप करवा में नहीं अखला। हालेलुया। या आदि देव अवसर ने भी आखे
तर गम्य महा पाप जया गुन्हा जया परंतु जो कादर परत पाशी ईश्वरी येईल त्या पाप कबूल करी त्याप्रमाणे बपतिस्मा ले त्या બધા પાપ માફ હોઈ જાય તો ઈસુ પાછી त्या पाप ગણવામાં નહીં विद्यावसन है कि आखिर यशकलना अंदर पहिला विश्वास को ये बराबर चालता लगे परंतु सेल्ले जर त्या शिक्षणापासून तो भौकी गयो आणि त्या खोटा कामामध्ये लागी गयो ते त्या पहिली भक्ती क्वालिटी गणवामध्ये नाही आपला हालेलुया आपण सेल्ले लोक जी भक्ती आपण बोली है ती भक्ती सेल्ले लोक आपण त्या प्रमाणे दिखाडी ठेवणे हालेलुया आता देव दयाळु है तो दया को है अपन ओली त्या सहन नहीं हो त्या पलीकडे आपण परीक्षा में नहीं डाले अपन जना सम उसमें पुलिस परीक्षा भी है हालेलुया यदि परीक्षा हर आटी भी है तो अपन त्या समय में विश्वास में मजबूत बन सकते हैं हालेलुया यह आटे अपन विश्वास में टिकी रहे रमकर्षपत्र 4 अध्याय 7 वचन रमकर्षपत्र 4 अध्याय 7 वचन तो म्हणतो ज्याच्या अपराध क्षमा झाली आहे आणि ज्याची पापे झाकली आहेत ज्या पाप ढाकाई गेलो आहे ते आशीर्वादित आहेत ते आशीर्वादित ने त्या सुखी है आपला आहे प्रभू ज्याच्याकडे पाप गणणारच नाही परत पाशी त्याचे पाप नाही गणवा येईल तो मनुष्य आशीर्वादित हे आठी देव तुला आशीर्वाद दे देव तुला आशीर्वाद दे पण तो आशीर्वाद दे त्या नाव माही तो आशीर्वाद दे त्या नाव माही तो सुखी है हालेलुया या आठी आपला आहे का ज्या पाप क्षमा दिले तो सुखी आशीर्वाद आहे आज अगला ज्या माणसाला विषय पाप लागत नाही तो दैन्य नऊ लोक वाचन तर हे आशीर्वाद वचन तर हे आशीर्वचन सुनता झालेलं आहे किंवा सुनता झालेलं नाही आहे कारण विश्वास हा अब्राहमाकडे नीतिमत्व असा गणण्यात आला होता विश्वासाद्वारे अब्राहमाकडे हा नीतिमत्व गणण्यात आला आहे आपण अब्राहमा संतान वचन प्रमाणे वारिस यासाठी ही सेल्ले अब्राहमा संतान वारिस प्रमाणे लागू होते जे के गलती 3:27-28 में आप वचन वाची सकते हैं कहते माहिती निकला का अब्राहमा संतान वचन प्रमाणे वारस अब्राहमाल वचनाद्वारे नीतिमत्व गणવામાં येत आहे की आधी अब्राहम हा देवाचा मित्र अब्राहम आपा संतान बनिए आपा वारस में लगी सकते हैं यादी दुला लोग किस्सा में 32 में लगा दुला किस्सा कोवी लग रही जहाँ पे पाप जाकाई हालेलुया यादी देव की पासी मोजना हो नहीं यादी आपे पाप क्षमा दे का ई मेन होती हालेलुया यादी आदि आपण दरेक काल प्रेषित दिन 38 प्रमाणे 32 में लेनो गरज से वाची सकते प्रेषित 2:38 आज सकते प्रेषित 2:38 पेट्रो म्हणाला पश्चाताप करा आणि तुमच्या पापाची क्षमा व्हावी त्या दरेक महा पाप क्षमा होरांचे म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बपतिस्मा घ्या म्हणजे तुम्हाला पवित्र आत्मा तोवे दान मिळेल हालेलुया यासाठी जो पवित्र आत्मा दान मिळेल तोवे तो खूप बड़ा काय अगला काम कोई सके देवा सेवा कोई सके हालेलुया यासाठी आदि पेत्र त्यांना म्हणाला पश्चाताप करा भविष्य नावाने बपतिस्मा घ्या का पाप क्षमा त्या नावामध्ये देखील त्या बराचे लाल पक्काच मालूम या मत्ते 9 आणि दुसरा वचन मत्ते 9 दुसरा वचन या आदि प्रेषित 38 प्रमाणे दरेका बपतिस्मा ना पुढे दरेका पाप क्षमा हो जाए ये वचन सत्य है बस सत्य देखो कई लोग लौका के एक रोगी को खाट पर रखकर उसके पास लाए यीशु ने उसका विश्वास देखकर यीशु का विश्वास सही है उस लौके के रोगी से कहा क्या बीमारी लेके आके देना हे पुत्र बांध तेरे पाप की क्षमा हुई तो पाप क्षमा हुई वही आके देना आज अगला इस पर कई शास्त्री ने सोचा शास्त्री लोग कहे कि विचार को ये पास क्या क्षमा गई उधरी का अपनों क्षमा है का पाप क्षमा क्षमा है ये बोलता है प्रश्न उपस्थित दया परंतु योग दर्जा पाप क्षमा गया क्या जीवन है हालेलुया दुख वाला लगता है उधरी जाके तो उधरी जाता है क्या पासी मोरास करता हालेलुया या आटी आदि आपे दुख उधरी के चमत्कार को इतिहास असला नहीं देनो आज ते चमत्कार को इतिहास उधराई देनो पासी इतिहास मोरास होणार है यीशु में योगदा आपण यीशु जे के मोये पुरे थे कि यीशु ने आपण 32 में लेदा यीशु जे के जीते थे कि आपण दिनेश्वरी जीते थे यीशु आपण कायम जीते रहे
हालेलुया या लागला है बपतिस्मा विषय बपतिस्मा लेनो अर्थ काय का बपतिस्मा लेनो या हती यीशु जे के मोये पूरे तीसरे दी जीवित रहते के अपाय पाया में यीशु नाम में बपतिस्मा लेनो है यीशु अरे मौन है यीशु जे के जीवित जायो ते के अपार पाया में भरे निके अपा यीशु आज मरना समानता में जोड़े जाते हैं क्या लगते हैं बपतिस्मा हालेलुया तो आज दुनिया छोड़ के गयो ते भी तो यीशु अरे कायम जीवित रहो हालेलुया पढ़ सकते हैं 5 वचन वाचा 5 वचन सज्जन क्या है यह कहना तेरे पाप क्षमा हुई यह कहना उठ और चल फिर आज अगला परंतु इसलिए कि तुम जान लो कि मनुष्य के पुत्र को पृथ्वी पर पाप क्षमा करने का अधिकार है हालेलुया यीशु पाप क्षमा देने का अधिकार है हालेलुया ये पाप क्षमा त्या नाम है जो है या आटी वचन में आके प्रसिद्ध हाथ 21 में आके का दरेक संदेशा बोलता त्या नाम है पाप क्षमा दरेक संदेशा बोलता त्या नाम है पाप क्षमा त्या नाम है पाप क्षमा है या आटी त्या नाम है किस में नहीं चलता रही है देवा वचन इस सत्य है लास्ट में ये वचन देखते हैं यहाँ 17 यानी लिखी सुवार्ता 17 बस करते यानी लिखी सुवार्ता 17 तू त्यांना खरेपणात पवित्र कर तू त्यांना खरेपणात पवित्र कर तुझा शब्द हाच खरेपणा तुझा शब्द हाच खरेपणा है हाच खरेपणा देवा शब्दच खरं है यासाठी यहाँ एक में लिखे हैं काय लिखे हैं प्रारंभिक शब्द होता शब्द देवाश्रय होता आणि शब्दच देव होता यासाठी शब्द घोटीले ते तुम्हाला हालेलुया शब्दच देव आतो या जाके सत्यस्थ पवित्र कर तुझे वचन सत्य है हे प्रश्न तुम्हाला नमस्कार देव